अण्णा काय आज सगळ्या दिवसभरात घडामोडी घडल्या आहेत काय आता शेवटचं फायनल काय ठरलं? ना आता फॉर्म भरलेला पाहू काय कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या तुमच्या बाजूने. आता कार्यकर्ता जर संघटनेतले ते माझ्याबरोबर काम करते ते माझी घोषणा देणारच ना. बरं, पण मग अंतर्गत कल परत समोर येतोय का या निमित्ताने? नाही, याच्यावरती सगळं पक्षश्रेष्ठी आमचा निर्णय घेतील, त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. बरं, मग तुम्ही जो फॉर्म भरलाय तो कुठला फॉर्म आहे? मी आता अधिकृत उमेदवारीचा फॉर्म भरलाय. बरं, काही तुमच्याच पक्षातले प्रवक्ते जे म्हणतात की त्यांचा फॉर्म जो आहे तो डमी फॉर्म आहे म्हणून तो बोलण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना आहे, ते बोलतील. मग तुम्ही अर्ज कुठल्याही पद्धतीने मागे घेणार नाही? आत्ता मी तुम्हाला सांगितलं, मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे. मी गेले 3 पिढ्यांपासून राष्ट्रवादीबरोबर आहेत. जो आदेश पक्षश्रेष्ठी देतील तो आम्ही पाळू. एवढा संभ्रम का होतोय पण एवढा पक्षात संभ्रम का होतोय? आता ह्याच्याबद्दल खुलासा ते करतील, पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अजितदादांचा कार्यकर्ता आहे, शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. जे वर्ण पक्षश्रेष्ठी पक्षासाठी सांगतील ते करेल. पण मग अजितदादा नसल्यामुळे ही पोकळी निर्माण झाली असं वाटत नाही का तुम्हाला? कारण की तुम्ही म्हणताय की शिस्तचा पक्ष आहे, मग शिस्त दिसली नाही सकाळपासून. हे पहा, मी आत्ताही सांगतो की आजही जो निर्णय पक्षश्रेष्ठी देतील तो मान्य करू. आपण बघतोय की सुनील टिंगरे आपल्या सोबत आहेत. या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घोषणा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने मी अर्ज भरलेला आहे आणि पक्षश्रेष्ठी जे म्हणतील तोच निर्णय अखेरचा होईल अशी भूमिका सुनील टिंगरेंनी घेतलेली आहे. काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर सुनील टिंगरे यांच्याच पक्षातले म्हणजेच राष्ट्रवादीच्याच पक्षातल्या लोकांनी सुनील टिंगरे यांचा फॉर्म जो आहे तो डमी असल्याचं सांगितलं होतं. मात्र सुनील टिंगरेंनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की माझा फॉर्म जो आहे तो रेग्युलर फॉर्म आहे, डमी नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तोच मला मान्य असेल. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.